काय झालं ग? मोठे स्वप्न बघूच नाही का रे दादा? काय झालंय उमा, सांगणार आहेस का मला? तुला माहितीये माझं शिक्षण संपून 1 वर्ष झालंय आणि जॉब शोधण्यासाठी मी किती मेहनत करतेय. जिथे जाऊ तिथे मोठमोठ्या रांगा, वॉक इन इंटरव्ह्यू, रिजेक्शन, बस कंटाळले मी आता. उमा, तुला नक्की काय म्हणायचंय? दादा मला छोटासा का होईना पण स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. पण आई पप्पा परमिशन देत नाहीयेत. आता मी काय करू तूच सांग. उमा ग, आई पप्पा आहेत ते तुझी सिक्युरिटीज बघणार. उद्या सकाळ जर तुला या बिझनेस मध्ये लॉस झाला तर मग तुलाच त्रास होणार आहे ना. तो त्रास त्यांना बघवेल का? आणि हे बघ, नोकरी पण काही वाईट नसते. हे जे इंस्टाग्रामवरती आपण रील वगैरे बघतो ना, बिझनेस करा, सगळ्यांना नाही शक्य होत ते. माहिती आहे मला, बिझनेस करून पुढच्या 7 पिढ्या श्रीमंत होतात वगैरे वगैरे, पण प्रत्येकाच्या आयुष्यात तसं शक्य होत नाही. प्रत्येकाची परिस्थिती खूप वेगळी असते अगं. हो अरे मला कळतंय सगळं, पण घरात बसून राहण्यापेक्षा पैसे कमवणं किती महत्वाचं आहे. म्हणजे आई पप्पांना सुद्धा थोडी मदत होईल. माझ्या लग्नासाठी मी सेव्हिंग्स करेन, पण त्यांच्या परमिशन शिवाय मी काहीच करू शकत नाहीये. कर सुरू. मॅक्स टू मॅक्स काय होईल? लॉस होईल. या पलीकडे काही होणार नाहीये ना. आई पप्पांच्या परवानगीची काळजी आहे ना, ती मी मिळवून देईन. पण आत्ता तुला जी इच्छा झाली आहे ती इच्छा मारू नकोस. दादा मला इतकं मोठं पाऊल सगळ्यांच्या विरोधात जाऊन फक्त एकाच गोष्टीसाठी उचलायचंय. कोणत्या? हेच की मला 10 वर्षानंतर स्वतःला दोष नाही द्यायचे की 10 वर्षांपूर्वी मी काही प्रयत्नच केला नाही. आता मी हरले काय जिंकले काय, पण माझ्यात लढण्याचं समाधान असेल. खूप नशीबवान आहेस उभा. तुला बिझनेस करायचा म्हणून तुझ्या मागे कोणीतरी ठामपणे उभं राहिलंय. माझ्या मागे तर मी स्वतः सुद्धा उभा नव्हतो. काही स्वप्नच राहतात. एनिवेज, तुला ऑल द बेस्ट. छान कर. थँक्यू दादा.